विद्यार्थी मित्रो, आपण नियंत्रित बाजारपेठ आणि सहकारी बाजारपेठ या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यालाच आपण रेग्युलेटेड अँड कोऑपरेटिव्ह मार्केटिंग असं म्हणतो. आपल्या देशामध्ये कृषी विपणनाला अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था कृषी प्रधान आहे आणि अशा कृषी प्रधान अर्थव्यवस्था असलेल्या देशाची जर आपल्याला सर्वांगीण प्रगती करावायची असेल, आपल्या देशातील लोकांची आपल्याला प्रगती करावायची असेल, तर या देशामध्ये जे 70% लोक शेती आणि शेतीशी निगडीत व्यवसायावर आधारित आपला उदरनिर्वाह करतात, त्यांचा जर आपल्याला विकास करावायचा असेल तर आपल्याला निश्चितच कृषी विपणनाचा विकास करायला हवा. कृषी विपणनावर आधारित असलेल्या बाजारपेठेचा आपल्याला विकास करायला हवा. म्हणून या कृषी बाजारपेठावर, कृषी विपणनावर नियंत्रित ठेवण्यासाठी म्हणून किंवा नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून कृषी विपणन व्यवस्थेमध्ये आपल्याला आमूलाग्र बदल घडवून आणणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून शासन देखील यशस्वी धोरण राबवत आहे. आणि हे यशस्वी धोरण राबवण्यासाठी म्हणून नियंत्रित बाजारपेठ आणि सहकारी बाजारपेठ या दोन बाजारपेठेंचा सर्वांगीण विकास करणं याला प्रथम प्राधान्य दिलेलं आहे. विपणन व्यवस्था अधिक सचोटीची व्हावी, त्यातील गैरप्रकार नाहीसे व्हावेत, मध्यस्थांची साखळी नष्ट व्हावी, शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा, अशा सर्व उद्दिष्टासाठी नियंत्रित बाजारपेठा स्थापन करण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आपल्या देशामध्ये आज अशा प्रकारच्या बाजारपेठा स्थापन केलेल्या आहेत. या बाजारपेठांचे कार्यक्षेत्र ठरवून देण्यात आलेलं आहे. या क्षेत्रातील शेतीमालाच्या उत्पादकास व बाजारपेठेत आपला माल विकता येतो. नियंत्रित बाजारांचे प्रशासन एका बाजार समितीकडे सोपवलं जातं. त्यावर शेतकरी, व्यापारी, अडते, स्थानिक स्वराज्य संस्था, हमाल व राज्य सरकार यांचे प्रतिनिधित्व असतं आणि सरकारच्या अधिसूचनेवर व कायद्यानुसार या बाजार समितींचं अस्तित्व येतं आणि या बाजार समित्या या बाजारपेठेवर नियंत्रण ठेवण्याचं काम करत असतात. तर या नियंत्रित बाजारपेठेविषयी थोडक्यात आपण माहिती बघितल्यानंतर या नियंत्रित बाजारपेठेची आपण व्याख्या बघणार आहोत. शेतीमालाचे खरेदीदार व विक्रेते यांच्यामधील व्यवहार योग्य आणि विशिष्ट प्रकारे व्हावे आणि दोघांचे हितसंबंध सुरक्षित राहावेत याकरिता विशिष्ट कायद्यानुसार व राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेने निर्माण केलेल्या बाजारपेठेना नियंत्रित किंवा नियमित शेतमालाचे खरेदीदार व विक्रेते याच्यामधील व्यवहार योग्य आणि विविध प्रकारे व्हावेत. शेतीमालाचे खरेदीदार व विक्रेते यांच्यामधील व्यवहार योग्य आणि विशिष्ट प्रकारे व्हावे आणि दोघांचे हितसंबंध सुरक्षित राहावेत याकरिता विशिष्ट कायद्यानुसार राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेने निर्माण केलेल्या बाजारपेठेना नियंत्रित किंवा नियमित बाजारपेठा असं म्हणतात. नियंत्रित किंवा नियमित बाजारपेठा असं म्हणतात. तर या नियंत्रित बाजारपेठा त्यांचं कार्य योग्य पद्धतीनं चालणं, कायद्यानुसार चालणं हे अपेक्षित धरलं जातं. या बाजारपेठेचे आपण कार्य बघणार आहोत. फंक्शन्स ऑफ मार्केट कमिटी या बाजार समितीचे आपण कार्य बघणार आहोत. यामध्ये पहिलं कार्य आहे बाजारपेठेत व्यवसाय करणारे व्यापारी, आडते, दलाल यांना परवाना देणे, की जेणेकरून यांच्याकडून कायदेशीररित्या बाजारपेठेमध्ये कार्य पार पाडले जाते. नंबर 2, परवानाधारक व्यापाऱ्याकडून किंवा आडत्याकडून वेळोवेळी मालाची आवक, किंमत, साठे इत्यादी बाबतची माहिती मागवणे व त्यांचे नियमन करण्याचे कार्य या बाजार समितीतर्फे केले जातं. बाजारातील पद्धती, परंपरा व प्रथांचे नियमन करणे, मालाचे वजन
भराई, तोलाई, हमाली व दलालीचे दर ठरवून देण्याचं काम या बाजार समितीतर्फे केले जातं. माल विक्रीच्या व्यवहारातून होणारी अनधिकृत वजावट, दलाल व आडती यांचे गैरव्यवहार यांना आळा घालण्याचं काम बाजार समिती करते. नेक्स्ट नंबर 5, प्रमाणित वजने व मापे यांचा अवलंब करणे. नंबर 6, बाजारासंबंधीची अधिकृत व बिनचूक माहिती प्रसिद्ध करणे. नंबर 7, बाजारातील व्यवहारासंबंधी काही विवाद उत्पन्न झाल्यास लवाद नेमणे किंवा तो सर्वसामान्य पद्धतीने सोडवणे या प्रकारचं काम बाजार समितीतर्फे केले जातं. शेतमालाच्या खरेदी विक्रीमध्ये देशात जे अनेक गैरव्यवहार होतात ते दूर होतील अशी व्यवस्था नियंत्रित बाजारपेठेमध्ये केली जाते. नियंत्रित बाजारात काम करण्यासाठी आडते, दलाल, व्यापारी यांना परवाना दिला जातो आणि त्यांच्याकडून काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी म्हणून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम देखील केलं जातं. त्याचबरोबर काही वेळा जे अनुचित प्रकार करणार आहेत यांच्यावर दंड आणि शासन देखील केलं जातं किंवा त्यांचा परवाना देखील रद्द केला जाऊ शकतो. अशा तरतुदीमुळे शेतकऱ्यांना आपल्या मालाची रास्त किंमत मिळते, योग्य भाव मिळतो आणि विशेष म्हणजे मालाची नग संख्या किंमत याबाबत व्यवहार परस्पर संमतीने व सहकार्य होत असल्याने फसवणुकीचा प्रकार या ठिकाणी उद्भवत नाही. त्याचबरोबर विपणन व्यवस्था खाजगी व्यापाऱ्यांच्या प्रभावातून मुक्त करून संस्थामार्फत विपणन करण्यासाठी जे प्रयत्न झाले त्यात नियंत्रित बाजारपेठ हा प्रकार अतिशय महत्वाचा मानला जातो. माल विक्रीचे व्यवहार खुल्या लिलाव पद्धतीने होत असल्याने विक्रेता अगर ग्राहक आपला अनुचित प्रभाव पाडू शकत नाही. नियंत्रित बाजारामुळे शेतमालाची विपणन व्यवस्था सुलभ झाली आहे व त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळतो आहे याचा देखील या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागेल.